अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूसाठी समर्पित आहे। गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित आहे आणि गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा, आपल्या स्वामींचा दिवस। बघा, याच गुरुवारी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त गुरुवारच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही तुळशीला अर्पण केली किंवा ही एक वस्तू जर तुम्ही तुळशीला बांधली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतील। तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपेल। घरात असणारी गरिबी जी आहे ती हटायला लागेल आणि घरात बरकत यायला लागेल। बघा, भगवान श्री विष्णूंचा जो वार आहे तो म्हणजे गुरुवार आणि तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे अत्यंत विशेष मानलं जातं। या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेची सेवा केली, तुळशी मातेचे काही विशेष उपाय केले तर अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्या आयुष्यात होते आणि जेव्हा भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या आयुष्यामध्ये असते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ना ते दारिद्र्य संपत जाते। आता ज्यांच्याही आयुष्यात खूपच गरिबी आहे, पैशांची आर्थिक चणचण खूप जास्त आहे किंवा दरिद्री काही केल्या कमी होत नाहीये, पैसा जो आहे तो पुरत नाहीये, लक्ष्मी स्थिर नाहीये, कुणाकडनं तरी काहीतरी घेणं आहे, काहीतरी देणं आहे, ह्या सगळ्या समस्यांमध्ये तुम्ही गुरफटलेले आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। या सेवेने तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि तुमच्या आर्थिक ज्या काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आर्थिक चणचणी ज्या आहेत त्या कुठेतरी कमी होतील। आता नक्की काय उपाय आहे, कुठली वस्तू आपल्याला तुळशीला बांधायची आहे हे सगळंच पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचे तर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 5च्या पुढे 6च्या आत किंवा कमीत कमी 7च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिले एक दिवा घ्यायचा आहे। आपल्या घरात जो कुठला दिवा असेल तो घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल, मातीची पंटी असली ती घेतली तरीही चालेल। या दिव्यात थोडंसं शुद्ध तूप घालायचं आहे आणि या दिव्यात फुलवात घालायची आहे। दिवा प्रज्वलित करून बरोबर तुळशीच्या समोर ठेवायचा आहे। या दिव्यात एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि सोबत तुम्हाला एक अख्खं लवंग आणि एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे। ठीक आहे, जर तुमच्या घरामध्ये केशर असेल तर आवर्जून केशराच्या 1-2 काड्या घालायच्यात, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एका म्हणजे लाल रंगाचं कापड घ्यायचं किंवा बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला चुनरी भेटेल। बघा, लाल रंगाची, हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची जी चुनरी असते, थोडीशी नेटमध्येही भेटेल, कॉटनमध्येही भेटेल, जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता। आत्ता उपाय करायचे पण चुनरी नाही आहे तर तुम्ही फक्त लाल रंगाचा कॉटनचा कपडा घेतला तरीही चालेल। या कापडामध्ये तुम्हाला जे साहित्य सांगते ते साहित्य घालायचं आहे। सगळ्यात पहिले या चुनरीमध्ये किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 झाकण कुंकू घालायचं आहे, 7 हिरव्या वेलच्या, ज्याला इलायची असं म्हणतो, ह्या वेलच्या घालायच्या आहेत, 1 चिमूटभर याच्यामध्ये पांढरे जे तीळ असतात हे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि एक जावित्रीचं फूल घालायचं आहे। बघा, जावित्रीचं फूल, त्याला चक्री फूल नाही, जावित्रीचं फूल जिथे पूजेचं साहित्य भेटत तिथेही भेटेल, मसाल्याचं, खडा मसाल्याचं मोस्टली साहित्य भेटत तिथेही भेटेल, तर तिथून तुम्हाला हे जावित्रीचं फूल घ्यायचं आहे। नसेल तर नका टाकू, पण असेल तर आवर्जून घ्या। एक जावित्रीचं फूल याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्यानंतर एक पिवळ्या रंगाची कवडी आणि 1 रुपयाचं एक नाणं
पिवळ्या रंगाची एक कवडी आणि 1 रुपयाचं एक नाणं. हे सगळं जे साहित्य आहे, हे सगळं साहित्य तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचं आहे. त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे. ठीक आहे. आणि गाठ मारलेली ही जी पोटली तयार होईल, म्हणजे त्या कापडामध्ये सगळं ठेवून जेव्हा तुम्ही त्याला गाठ माराल तेव्हा त्याची एक लांबसर, आता समजा अशी एक लांबसर त्याचा एक भाग तयार होईल. मध्यभागी असं हे ठेवायचं, त्याला गाठ मारायची आणि त्याचा असा एक प्रकारचा एक पोटली करायची. आता तुळशी मातेची जी फांदी आहे किंवा तुळशी मातेचं जे बूड आहे, फांदी असेल किंवा बूड असेल, जे काही असेल, तर त्याला तुम्हाला ही जी पोटली आहे ती अशी बांधायची आहे. फक्त एक वेळा त्याला अशी ही पोटली बांधा. तुळशी मातेला जी पण इच्छा असेल ती इच्छा सांगा. तुळशी मातेला 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते काम तुम्ही करू शकता. ही बांधलेली जी पोटली आहे ही अशीच ठेवायची. कमीत कमी 21 दिवस मोजून 21 दिवस तरी ही पोटली जी बांधलेली आहे ही अशीच ठेवायची, काढायची नाही किंवा अजून काहीच नाही. रोज तुळशी मातेला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं. रोज तुळशी मातेच्या समोर एक दिवा लावायचा. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे जे तुळशीला बांधलेलं ही जी पोटली आहे ती सोडायची. सोडल्यानंतर त्यामध्ये घातलेलं जे काही साहित्य आहे हे सगळं साहित्य विसर्जित करायचं. फक्त त्यातील कवडी आणि 1 रुपयाचा जो कॉइन किंवा 1 रुपयाचं जे नाणं आहे, या 2च वस्तू त्यातून बाहेर काढायच्या. या 2 वस्तू बाहेर काढायच्या आणि आपल्या त्या तिजोरीत किंवा देवघरामध्ये ठेवायच्या. बाकीचं सगळं साहित्य वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यात टाकून द्या. 21 दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव येईल की माझ्या घरामध्ये आर्थिक चणचण जी सतत होत होती ती कुठेतरी कमी झालेली आहे. माझ्या घरातील परिस्थिती कुठेतरी बदलायला लागलेली आहे. घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते संपायला लागलेलं आहे. घरात कुठून ना कुठून का होईना पण पैसा यायला लागलेला आहे. या उपायाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा तुमच्यावरती होईल, ज्यामुळे आर्थिक चणचण जी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे हा. उपाय गुरुवारच्या दिवशी, कुठल्याही गुरुवारी, या गुरुवारी साहित्य नाही, पुढच्या गुरुवारी केलात तरीही चालेल, पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.